बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केलेली आहे। भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी केलेलं संतापजनक वक्तव्य नक्की काय आहे आपण पाहूयात। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे। त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल। तर आपण पाहिलं 1 रुपयाच्या पीक विम्याची तुलना माणिकराव कोकाटे यांनी भिकेशी केलेली आहे। या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया देण्यासाठी सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं म्हटलेलं आहे की 1 रुपयाची भीक आपण भिकाऱ्याला सुद्धा देत नाही, मात्र त्याच 1 रुपयाच्या दरामध्ये आपण पीक विमा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय आणि असं म्हणत त्यांनी एका भिकाऱ्याशी भिकेशी या पीक विम्याची तुलना केलेली आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? इथल्या मस्तवाल लोकांनी जे साम दाम दंड भेद आणि विशेषतः ईव्हीएमच्या कृपेने निवडून आलेले लोक यांचा मस्तवालपणा इतका वाढला की हे शेतकऱ्यांना भिकारी म्हणून संबोधायला लागले। जर शेतकऱ्यांची तुलना तुम्ही भिकाऱ्यांशी करत असाल तर नेत्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण कोण आहात जे त्या मतदारसंघात जाऊन आपण मतं मागत होतात। जी, मला वाटतं की वारंवार माणिकराव कोकाटेंची जी ही अशी बेताल आणि वादग्रस्त वक्तव्य येतात, यावर खरं तर माननीय उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजितदादांनी त्यांना समज द्यायला हवी। जी, आणि आम्ही या त्यांच्या वाक्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर 1 रुपयाच्या पीक विम्याची तुलना भिकेशी केलेली आहे। कृषी मंत्र्यांचं पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान समोर आलेलं आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच अशा प्रकारच्या पीक विम्यांमध्ये घोटाळे होतात असं त्यांनी उघडपणे मंजूर केलं होतं, कबूल केलेलं होतं, त्यावरनं सुद्धा मोठा वादंग निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं हे मोठं विधान समोर येते। कोकाटे साहेब, बळीराजाची थट्टा कशाला, अशा प्रतिक्रिया आता उमटायला लागलेल्या आहेत। कोकाटेंकडनं 1 रुपये पीक विम्याची भिकेशी तुलना करण्यात आलेली आहे आणि वारंवार अशी वादग्रस्त विधानं माणिकराव कोकाटे यांच्याकडनं होत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी घोटाळ्यासंदर्भात अगदी सर्रासपणे कबुली दिली होती आणि त्यानंतर आता 1 रुपयाचा पीक विम्यासंदर्भात त्यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। 1 रुपयाची भीक तर आपण भिकाऱ्याला सुद्धा देत नाही असं म्हणत त्यांनी 1 रुपयाच्या पीक विम्यासंदर्भात ही अपमानास्पद किंबहुना शेतकऱ्यांसाठी अत्यंत अपमानास्पद अशी भाषा उच्चारलेली आहे। माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत ही उपकाराची भाषा उच्चारलेली आहे। कोकाटेंकडून 1 रुपये पीक विम्याची तुलना ही भिकेशी करण्यात आलेली आहे। पीक विम्याबाबत बोलताना कोकाटेंचं हे अजब विधान आपण पाहतोय। आपण पुन्हा एकदा पाहूयात त्यांचं हे विधान काय होतं। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोफावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे। त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल। तर आपण आत्ताच ऐकलं माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटलेलं आहे। 1 रुपयाची भीक भिकारी सुद्धा घेत नाही, मात्र आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देतोय असं म्हणत त्यांनी अत्यंत संतापजनक असं वक्तव्य केलेलं आहे। त्यांची वारंवार अशी वक्तव्य समोर येतात। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी पीक विमा घोटाळ्यासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा एकदा हे वक्तव्य समोर आलंय।